पुरुषाच्या आयुष्यामध्ये रंगांना फार महत्व आहे असं माझं म्हणणं आहे. आता या लाल रंगाचंच घ्या. अरे हा तर सॉस आहे. या सासात सकाळी सँडविच वरती मी लाल रंग खाल्ला वाटतं. असो असो असो, पण तुमच्या आयुष्यामध्ये रंग भरण्यासाठी मी आलेलो आहे तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे फुबई फुधूम धडाका. तर कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या सगळ्या या अतरंगी कलाकारांचं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आपल्या नवऱ्याच्या दुर्गुणांना कंटाळून एका बाईने त्याला घरातून हकलून दिलेलं आहे. बघूयात माझ्या घरात परत येण्यासाठी आणि आपल्या बायकोचं मन वळवण्यासाठी नवरा कुठला उपाय शोधतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नम्रता आवटे आणि मिलिंद शिंद्रे. काटे नहीं कटती ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहती हूँ, डोंट लव यू, आई हेट यू, आई हेट यू. संताप संताप झालाय नुसता. हो तुम्हाला सांगते, जगातले सगळे दुर्गुण ज्या दिवशी एकत्र आले ना, त्या दिवशी एका विनाशकारी जंतूची निर्मिती झाली. आणि तो जंतू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा आहे. नवरा जंतू कसला, जंतच आहे मेला. काल तर त्याने कहरच केला. त्याने काय केलं माहितीये? जाऊ दे, सांगतच नाही. मी 2 बाटल्या रागाच्या भरात ताक प्यायले आणि त्याला पदर पदर बदडला आणि दिला हकलून. पण हेमंगीने मला हळदी कुंकाला बोलवलंच होतं. म्हटलं नाहीतरी एकटी घरात बसून काय करणार, तेवढाच आपला विरंगुळा. आय आय त्याच्या आयला अवघड आहे कॅटवॉक बाबा. आपला रोजचा बोकावॉक बरा असतो. कंबरला दुखायला लागलं. कंबरला गेलं रे, कंबरला गेलं. माय वेस्ट वेंट तिच्या आईला. आणि असं असं चालून चालून डोळ्यांसमोर अगदी अंधेरी आली. लोक आता मला अंधेरी वेस्ट म्हणतील. जेलर इथेच दिसतो. शेवटची प्रार्थना करावी. हाय हाय. आवाजाला काय झालं? काही नाही, छान आहे की तुझा आवाज. काही झालं नाही तुझ्या आवाजाला. माझ्या आवाजाबद्दल नाही, मी तुमच्या आवाजाबद्दल विचारतेय. माझा आवाज आहे, माझा आवाज. माझा आवाज ना बसलाय. इतका? इतकी वर्ष मी बसूनच होते ना. माझा आवाजही बसलाय. येईल वरती अर्ध्या पाऊण तासाने. बाय द वे, तुझं नाव काय? पंकजा. 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 ए पंकजा, तू अशी उदास का? पंकजा उदास नाही हो, पंकजा आवटे. अच्छा, म्हणून तू उदास आहेस. काय सांगू तुम्हाला, कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. काय सांगू तुम्हाला मी. काही सांग. बटाट्याचे भाव सांग, नाहीतर वड्याबरोबर खायला 2 पाव सांग. म्हणजे अगं विनोद केला ग, विनोद केला मी. जरा गंमत ग. अशा जरा गप्पा गोष्टी केल्या ना, हास्य विनोद केले ना, की मनावरचं टेन्शन उतरतं. मन कसं मोकळं होऊन जातं. फ्रेश 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 वाटतं. मन मोकळं होतं. मी करू मन मोकळं? अगं पण तुला काय गरज आहे मन मोकळं करायची? तुझ्या नवऱ्याने तुला खूप सुखात ठेवलेली दिसतीये. कसलं सुखात? हलकट मेला. काय सांगतेस? नक्की कधी मेला? मेला नाही, 1 नंबरचा हलकट माणूस होता तो. असं म्हणू नये का सारखं? मी असंच म्हणायचे, हलकट मेला, हलकट मेला, हलकट मेला. तर हा हलकट खरंच एक दिवस मेला. मग त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ मी माझ्या मुलीचं नाव पण मेधा ठेवलं. काय? मेधाला मॅच होईल म्हणून. तुम्ही माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या. बोल ना, बोल ना, बोल ना. वो पैसा पैसा करता है, क्यों पैसे पे वो मरता है. क्या बात क्या चीज, क्या बात क्या चीज. एवढा कंजूस होता, सतत पैसे वाचवायचा. अगं ही तर काहीच नाही. नवरे सगळेच कंजूस असतात. माझा पण नवरा भयंकर कंजूस होता. अगं त्यांनी दिवाळीत काय केलं होतं माहितीये? काय काय? फटाक्याच्या आवाजांची एक सीडी करून घेतली होती
हा? आणि ती सीडी सुद्धा तो शेजारच्यांच्या घरात नेऊन लावायचा का? आम्हाला बिल येऊ नये म्हणून. कंजूषपणाची पुढची पायरी तर तू ऐक. काय काय? अगं 35 वर्ष वापरलेल्या मोटरसायकलचे झिजलेले टायर घरात कापून त्यांनी डोअरमॅट म्हणून वापरलेले होते. ते सुद्धा झिजल्यानंतर ते अजून बारीक बारीक कापले आणि चप्पलांना सोल म्हणून खालती लावले. ती चप्पल सुद्धा झिजल्यानंतर त्यांनी दाराला ठोकली स्टॉपर म्हणून. अरे बापरे, हो. कंजूषपणाचा कहर आहे नुसता. मग माझा नवरा यापेक्षा नक्कीच बरा होता. आणि याचा फायदा काय माहितीये का? काय? अगं आता माझा नवरा मेला ना, हा. तर त्याच्यानंतर त्यांनी वाचवलेला सगळा पैसा आता मला उधळायला नाही का मिळते? अय्या! हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. मी प्रश्न विचारू? अजून एक विचार. म्हणजे? हा दुसरा झाला. गंमत. हो काय तुम्ही बऱ्यात ना, किती हसताय. म्हणूनच लोक म्हणतात काय? बहुत बडी हस्ती है. तुम्ही माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या ना, स्वतःचा प्रॉब्लेम सांगताय. सॉरी बोल बोल. मेरा दिल न तोड़ो, वो अंगूठा छाप पढ़ना और लिखना जानना. हे औ आम आहा इतकं सुद्धा यायचं नाही त्याला. इतका निरक्षर होता तो, माहितीये? काय सांगतेस? नाहीतर काय. अहो काय मला इतकं एम्बॅरेसिंग फील व्हायचं सगळ्यांसमोर. आमच्या इथे तसंच होतं. काय? एम्बॅरेसिंगच एम्बॅरेसिंग. म्हणजे? मी MBA आणि हे आमचे रेसिंग. हा? हो, काही शिकलेला नव्हता, अडाणी होता, फक्त लॉटऱ्या, जुगार आणि रेसिंग. मग वैतागले मी. वैतागलात? माझ्या मामाकडे नाशिकला पाठवून दिलं शिक्षणासाठी. मग मग काय, त्याला पाठवलं नाशिकला, पण तो ना शिकला ना सवरला. तसाच उंडगत फिरत होता नाशिकभर, काही केलं नाही मेल्याने. उंडगत फिरत होता? हो. नाही मग माझा नवरा यापेक्षा नक्कीच बरा आहे. तुला गंमत सांगू का? काय? हे असे नवरे निरक्षर असले ना की आपला फायदा होतो. काय? आपलं शिक्षण झालेलं असतं, आपण डॉमिनेटिंग ठरतो, आपलं ऐकावं लागतं त्यांना. अय्या, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. किती गंमत नाही. नाही, पण माझा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. काय? तो एक नंबरचा आळशी आहे. काही म्हणून काम करत नाही. सुरुवातीला कसं ठीक होतं, पण नंतर बरेच दिवस गेले. असंच होतं. आधी दिवस जातात, मग लक्षात येत, पण नंतर मळमळून झाल्यानंतर हळूहळू काही उपयोग होत नाही. असं कसं? असंच आता गेलेले दिवस का परत येणार आहेत? ते दिवस नाही, मग मला म्हणायचंय बरेच दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा माणूस इकडची काडी तिकडे करत नाही. अगं असंच असतं ग. माझा नवरा तर ह्याच्यापेक्षा आळशी होता. गुळाच्या ढेपेसारखा ढम्म बद्द एका कोपऱ्यात कायम बसून असायचा. एकदा त्याच्या पोटावर 2 माश्या बसल्या होत्या. हा हल्लेच ना. करिअर झालं त्यांचं, हल्ला सुद्धा नाही. माशांचं करिअर झालं? हो, तरी हल्ला नाही. शेवटी मी गेले त्याच्याजवळ, तोपर्यंत माश्या कंटाळून मेल्या होत्या. मग मीच एक शिट्टी मारली. किती गोड. नवऱ्याला उठवायला ना? नाही, माशांची प्रेत हवेच्या झोतानी पाडण्यासाठी. एवढा आळशी होता? हो ना. नाही, मग माझा नवरा नक्कीच बरा होता. तुझ्या सगळ्या शंका मिटल्या ना? हो. तुझा नवरा खूप चांगला आहे, तुझ्या लक्षात आलेला आहे ना? आलंय लक्षात, आणि त्याच्यात एकही दुर्गुण होता असंही मला आता वाटायला लागलं. हो ना. आता छान काम कर, तू त्याला बोलून घे आणि तुम्ही आता छान सुखाने संसाराला लागा. थँक्यू. तुम्ही माझे डोळे उघडले त्याबद्दल. चालायचंच ग, चालायचंच. चल येते. हॅलो हॅलो हॅलो, कुठे आहेत? अगं अच्छा, इथे आहोय तुम्ही. नाही. तरीच म्हटलं साडी सुद्धा ओळखीची दिसते. माझी साडी नेसून आला. लाज वाटते का तुम्हाला? हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येतात ते बायकांच्या, आणि ते साडी नेसून. नाही, आता आपला घटस्फोट फायनल. मी लग्न मोडलं म्हणजे मोडलं. चला पटकन विचारूयात की कोण याच्यावरती कमेंट देण्यासाठी इच्छुक आहेत. बरेच उमेदवार असणार मला माहिती आहे. पण पहिल्यांदा हात वर केला हेमांगी कवी यांनी, तेव्हा संधी हेमांगी कवीला. बरं का शिंत्रे काकू, खूपच आवडला, खूपच आवडला. आणि काय दिसताय तुम्ही, आहा हा हा, क्या बात है. आणि नम्रता, खूप खूप छान केलंस. आणि खरंच माझा नवरा ह्याच्यापेक्षा नक्कीच बरा आहे.
एखादं असं नाव घ्या ना. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. भाजीत भाजी मेथीची. नाही हे नाव नसतं. भाजीत भाजी मेथीची, पण मेथी आहे स्वस्त. एवढ्या मुली पाहिल्या पण मधुराच आहे मस्त. क्या